नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी मंदिर आज बंद ठेवण्यात आलेले आहे आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून ही दोन महत्त्वाची मंदिरं बंद ठेवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे धबधबे, किल्ले, पर्यटन स्थळं सुद्धा बंद ठेवण्यात आली आहे। बंदीच्या आदेशाचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर परिसरातल्या विविध भागांची पाहणी करत तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला। आज त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरामध्ये ढगफुटी सदृश मुसळधार पावसाचा इशारा दिला होता। त्या पार्श्वभूमीवर हा आढावा घेण्यात आलाय। इकडे ब्रह्मगिरी परिसरातल्या मेंढघर किल्ल्यावर वाडीतल्या नागरिकांचं स्थलांतर आता सुरू झालेलं आहे आणि जवळपास 100 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी झाली आहे। तर आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहेत। सर्व ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेतली जाते अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड जोडले गेले थेट त्र्यंबकेश्वरमधून। सागर, मोठा मुसळधार पाऊस सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये पाहायला मिळतोय, काय नेमकी सगळी परिस्थिती आहे? सध्या नाशिकमधला जो एक अलर्ट होता तो तरी अलर्ट सध्या टळल्याचं पाहायला मिळतंय, तो धोका टळल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच खरं तर आज ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती आणि यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर हे बंद करण्यात आलेलं होतं। त्र्यंबकेश्वर मंदिर त्याचबरोबर शहर देखील आज बंद करण्यात आलेलं होतं। आता जर परिस्थिती बघितली तर नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाची संततधार सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते। मी आता त्र्यंबकेश्वरमध्येच आहेत। इथे जर बघितलं तरी मंदिरामध्ये जरी प्रवेश मिळत नसला तरी बाहेरून जे भाविक आहेत ते त्र्यंबक राजाचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर परराज्यातून विशेष म्हणजे परजिल्ह्यातून परराज्यातून अनेक भाविक जे आहेत ते त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत असतात। मात्र काल पासून नाशिक जिल्ह्याला आणि त्र्यंबकेश्वरमध्ये एक अलर्ट देण्यात आलेला होता आणि त्यानिमित्तानं संपूर्ण मंदिर प्रशासन असेल त्याचबरोबर नाशिकचं जिल्हा प्रशासन असेल यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर जे बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता। यामुळे आज हे मंदिर जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे। यामुळे सध्या बाहेरूनच या त्र्यंबक राज्यासाठी दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना बाहेरून दर्शन घ्यावं लागतंय। सध्या त्र्यंबक शहरामध्ये पावसाची जी संततधार आहे ती सुरू आहे। खरं तर नेहमीप्रमाणेच पाऊस जो आहे तो या त्र्यंबकेश्वरमध्ये ज्या पद्धतीने पडत असतो त्याच पद्धतीनेच आता सध्या देखील पडताना पाहायला मिळतोय। काही वेळापूर्वीच मुसळधार पाऊस झालेला होता, मात्र आता प्रत्यक्षात जर बघितलं तर आता पावसाचा जोर जो आहे तो कमी स्वरूपात जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये जनजीवन जे आहे ते सुरळीत पार पडताना पाहायला मिळतंय। मात्र जे भाविक बाहेर राज्यावरून दर्शनासाठी येत आहेत त्यांना मात्र मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाहीयेत। बाहेरूनच दर्शन घेऊन आपली जी मनोभावना जी पूजा जी आहे ती प्रार्थना जी आहे ती बाहेरूनच करावी लागताना आपल्याला पाहायला मिळते। ठीक, सागर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी त्र्यंबकेश्वरमधून आपल्याबरोबर थेट जोडले गेले होते।